ड्रायव्हर दादा मी काय म्हणलं, आता काय मनात ब्रेक घेऊ नका तुम्ही. हो आता वाजले सकाळी 4 वाजले. आता सकाळी 6 वाजता आपला काट्यावर आला पाहिजे गाडी. मी पुढे निघतो आता गाडीनं. घरी जातो जरा फ्रेश होऊन येऊन जा तुम्ही काट्यावर. या मग लवकर, मला थांबू नका आता अजिबात. हो बिलकुल, आम्ही काय थांबतो आता. थांबलं तर मग आम्हाला 10 वाजायचे आले. मग आता रोड का चांगला आहे का, आरामात आणला लागतं एवढा माल म्हटलं. तुम्ही जा पुढे फ्रेश ग्रेश होऊन या तुम्ही त्या काट्यावर. आम्ही फोन करतोच तुम्हाला, आम्ही पोहोचलो की. करा सुरू करा लवकर, या लवकर येऊ द्या. ठीक आहे मग. जाणार बा लवकर, हे काल थांबू राहिला आम्हाला हिशोब घेणार लवकर जाणार. म्हणलं मग घनशा भाऊ या आता तुम्ही. उशीर करू नका लवकर, आपल्याला अजून आता हराशिवर 9 वाजता हजर व्हावं लागते ना. जा लवकर पटपट, या ट्रकवाल्याच्या काय मागं लागू नका. हो यायला आता 7-8 वाजता या आले, मस्त घरी जा आणि ताणून द्या तुम्ही. तर कायची सोबत ते काहीच नसते का माणसाला, एवढा मोठा ट्रक म्हटलं. ये आता तू 9 वाजता ये मग हराशिवर. हो तोपर्यंत तुम्ही मोजमाफ हे ते करून यायचं, नील करून टाकतो सगळं. चला येतो मग. धन्यवाद. असला सांगा कोणाच कापूस अजून. बाबा एवढंच बट झालं आता, अजून फिटायचं आहे का? हो बिलकुल बिलकुल सांगतो ना, असला सांगतो. जमला आता काही असो तिकडे रात जाऊ ना, पण 40,000 रुपये उरले आपल्याला नाही का. चल येतो शिवलाल मग. ठीक आहे मग चला या. हो जा तुम्ही, जा आता गाडी लवकर आणि सकाळी या मग तिकडे जा. हो बस आता गाडी काढली की बस निघाले आता. हो आम्ही तुमच्या मागं जा. हो आम्ही चाललो आता. चला पाहुणे बा, ते हिशोब करून घेऊन आपला आम्हाला देऊन द्या ना, आम्हाला रवाना करा लवकर. अजून कुठे बसता आता, थांबायला पुरते कामाला. चला देऊन द्या म्हणलं. हो चला ना, हो चला घरी चला. हो तिथे पैसे घेतो, तुम्हाला देऊन देतो. हो सगळ्यांना आम्ही जमा केले तर. हो चला मग, तुमची गाडी आहे तिथं. हो चला मग. बरोबर ठीक आहे, चला मला बरोबर. चला पैसे घेऊन चालले जाऊ मग. चला राहू द्या तुम्ही. हे बा पाहुणे बा, देऊच नका. हे बा ते 45,000 रुपये तुम्ही दिले ना, हे तुम्हालाच राहू द्या. उद्या बी बिलकुल काय करायचं मी काम करतोच. मग तुम्हालाच माहिती आहे आपलं काम कसं आहे तर. सगळं मागचं पुढचं बाहेर काढतो म्हणलं मी. तुम्हाला सांगू राहिलो मी आता. हिशोब किती झालेला आहे आपला, तुम्हाला सांगितलं ना मी. आपलं 50% मध्ये काम आहे म्हणून. तुम्हाला कास्तकाराला पण 50%, मला 50%. रिस्क किती मोठी होती याच्यात. बस होते ना शिवला, पण 5-5 हजार रुपये येऊ राहिले तुम्हाला. तरी का कमी झाले का ते? बस होते बरोबर आहे ते. याच्यापेक्षा देत नाही आम्ही, कारण की सगळ्याचं म्हणणं आलं. कापूस आमचा, व्यवहार आमचा, सगळं आमचं. तुम्ही आहेच घेऊन चालले 45,000 रुपये. असं आहे नाही का? बरोबर, म्हणजे असं आहे, म्हणजे आता काम झालं फेकून दिलं असं आहे तुमचं. अरे म्हणलं आपलं काय ठरलेलं होतं, 50% होतं ना आपलं. तुम्ही किती कापूस आता शिल्लक गेला तुमचा 20 क्विंटल, केवढ्यात झाला 1,42,000. मग तेवढे तुम्हाला पैसे आले नाही का? तर 70,000 71,000 रुपये आम्हाला पाहिजे होते आणि 71 तुम्हाला पाहिजे. जाऊ दे बाई, 1,000 सोडला आम्ही, पण 70 तर आम्हाला द्या तिघाले. लय झाले ते इतके असते का बे? आम्ही का आमचाच कापूस आम्हाला का एवढं मागतो? बरोबर नाही तू? बरोबर ठीक आहे ना, मग झालं ना, एवढ्या झालं का तुमचं? बरोबर ठीक आहे. व्यापाऱ्याची फसवणूक केल्याबद्दल जर गुन्हा दाखल नाही करणार तुमच्यावर, तर मला म्हणता तुमचे 3-4 जेवढे आहे तेवढे. म्हणजे काय सोपं समजून राहिलं का तुम्ही? एवढं निपटून राहिलं तरी तुम्हाला म्हणलं कदर नाही आमची. लवकरात लवकर 70 द्या तुम्ही. म्हणलं नाही तर मग कसं आम्ही आणतो तुम्ही आम्ही. अरे का शुल्या बाटा समृद्ध रेटलं का तू? पैसा म्हणजे लय झालं तुझ्यासाठी. बरोबर देतो जाऊ दे. हो देतो म्हणलं सगळे. आम्हाला वाटलं जेवण केलं का? नाही जेवण फेमन नाही. उलटी नागी मारतो आम्ही. आमचा कसं शेप्टावर पाय द्यायचं नाही आमच्या. चला पटकन काढा, आमचे 70,000 रुपये निघू द्या आम्हाला. मग एवढ्या नसते का? अजून पुढे फायदा करून देईन ना तुमचा. बरोबर हो ना आणला लक्षात आलं ते. आम्हाला वाटलं देतो ते पैसे देऊन देतो, आणतो. तेच म्हणलं, तारलं तर तारतो बी आम्ही, नाही तर मारायला काही मागं पुढे पाहत नाही आम्ही. तेच म्हणलं चला आणा पैशाना लवकर पटकन. आता म्हणलं अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही. उद्या आता काय होईल, आता इथून गेला ट्रक. हो आता तिथं काट्यावर गेल्यानंतर काय होते पुढचं, आता ते तर तुम्हाला माहितीच आहे. 20 क्विंटल कमी भरणार आहे, त्यामुळे कसं घनश्याम आता पेटणार आहे. तर त्याच्यानंतर जर इथं खोल फिटिंगला जर आला तर तुम्ही स्पष्ट सांगायचं आमचा कापूस एवढा होता, 2 क्विंटल भाव आमचा घटला. बिलकुल फुटायचं नाही काय. तेच म्हणलं मी बाकी समाज काय करायचं ते. बा ते पाहिजे तू, नाही बस आता हे पैसे निवडून राहिला ना आमच्या अंगावर 80 नव्हतं. तू काही सांगता येत नाही. ठीक आहे मग आम्ही सांगतो बरोबर, फक्त तू बरोबर करतो ते. पाय तुम्ही बरोबर तुमच्या रिव्ह्यू देत नाही ना, झालं. बाकी जर आलं तुमच्यावर तर पैसे वापस. बस एवढी गॅरंटी. तर ठीक आहे, आता आणा पैशाना बाकीचे आणि जाऊ द्या आम्हाला. तुमचा ट्रक तुम्हाला सांगतो ना. आता पहिले आपण आता मोजलं नाही का कापसासहित, आता ट्रकासहित वजन किती झालं. आणि त्याच्यानंतर आता हे मायनस केलं ट्रकाचं, रिकाम्या ट्रकाचं. तर 80 क्विंटलच भरून राहिला तुमचा. 5 खेप मोजला ना, आता अजून किती 56 खेप मोजू मी? भले माझा तेच सांगून राहिला मी तुले. आमचा 100 क्विंटल कापूस होता ना, मग 80 क्विंटलच कापूस होऊन राहिला नाही मायनस केल्यावर. तू बरोबर मोजते बरोबर. काहीतरी काटेत नाही, जरासं काहीतरी झालं असेल तुझ्या. हो का जरा पाय दे. अरे काय करा, शिकून सवरून शेवटी अडाणे सायले लोक, म्हणजे अडाण्यापेक्षा अडाणे काम झालं ना आता हे. अरे बा म्हणलं दलाल साहेब तुम्ही काय बोलून राहिले. किती खेप आपण तुम्हाला 5-6 खेप ते झिरोवर आणून दाखवलं ना, बार आता करून दाखवलं ते. 5 खेप वजन मोजलं. तरी 80 क्विंटल टन आहे ना तुमचा. त्याच्यात मी काय करू शकतो? पण आमचं 100 क्विंटल होता राजा. तू कसं काय मोजून राहिला? पण आता जिनिंग मध्ये कापूस टाकून आलो आम्ही आता. आणि हे ट्रकचं वजन मोजलं सर मला धडकीत बसले आता. कसंच करा आता, म्हणजे 100 क्विंटल नाही आहे समजा. काय म्हणलं कापूस तिथंच असेल ना तुमचा, जिथं तुम्ही टाकला का नाही ते डबल भरा. अजून 5-6 असे काटे पहा, धरम काटे, तिथे जाऊन मोजा. मग तुम्हाला लक्ष देईन बा काय फॉल्ट. म्हणजे टेन्शनचं काम नाही राहणार. तर राहायला कारण गेला काय ते कापूस तिथं टाकून आलो आम्ही. जिनिंग मशीन सुरू होती, आता अर्धा तर गेला असून घशा तिच्या. आता काय खरं आहे, आम्ही तर घोर हापतच झाली. पण 100 क्विंटल होता राजा, झालंच कसं काय म्हणलं, काही समजूनच नाही राहिलं मला. ते कसं आहे, इथं काहीच नाही झालं तुमचं. जिथून तुम्ही माल आणला का नाही तिथंच काहीतरी कोणतरी काहीतरी याच्यात गेम केलेलं दिसते मला. तिथं होऊ शकत नाही. मी होतो तिथं प्रत्यक्ष काट्यावर मी होतो. काय झालंच कसं काय, हे तर म्हणजे चमत्कार झाला, उपकल्यासारखा झाला कापूस. आता हे कसं काय झालं हे?
काय म्हणलं, तुम्ही एक वेळ त्याला फोन लावा, म्हणा काही गलती झाली का म्हणा, बा काही कापूस मोजाचा राहिला का टाकाचा राहिला काही, असं पहा जरा विचारपूस करा आणि डबल तुम्ही खोल फिटिंग करायची. कारण की इथं काहीच नाही, याच्यात नाही तुम्हाला इथं काहीच निघणार नाही. जा तुम्ही आता, टेन्शन घेऊ नका आणि आम्हाला टेन्शन देऊ नका. ते तुम्हाला चिठ्ठी दिली, पावती दिली, आणि अजून एक भरोसा नसेल तर ते कापूस आणा डबल मोजून घ्या इकडे तिकडे. आता मी काय करतो, पहिले जातो आता मी जिनिंगमध्ये. जर कदाचित कापूस अजून मशीन टाकला नसेल तर पुरा डबल भरतो. पुरा डबल भरतो, डबल आता 2-3 धरम काट्यावर चेक करतो. म्हणजे कसं, म्हणजे सासुती आपल्याला नक्की येऊन जाते मग 100%. बाकी इकडे कुठेच गेम झाला नाही, कारण की मी प्रत्यक्ष होतो काट्यावर. पाय तुम्ही आता काय होते तर जातो ट्रक घेऊन डबल आता. येतो मग. चालते तसं करा तुम्ही. जा तिथं जिनिंगमध्ये लवकरात लवकर कापूस भरून डबल इथं जाणार आणि बाकीचे काटे अजून चेक करा तुम्ही. जा. आगे क्या घनश्याम भाई, लाई क्या चिट्ठी लाई क्या? कितने क्विंटल भरा? फिर 100 क्विंटल है ना बराबर? लाओ चिट्ठी लाओ फिर जल्दी. मेरे को जाना पड़ता हराशी पे राव. मैं अभी सवेरे सवेरे आया था इधर. लाओ जल्दी लाओ. काय का शेठ जी, अरे बाबा वो 80 क्विंटल की पावती दे रहा ना. 100 क्विंटल बोला मैंने, 80 क्विंटल की पावती दे रहा था ट्रक का वजन माइनस करके. इसलिए बोल रहा था कि यहाँ पे अपना कपास था वो हो गया क्या मिक्स? अरे बाबा इथं चालूच असते ट्रक एका मग एक. आता झाला मिक्स तो, आता लोक राहिला का ते. बाबा म्हटलं मी तुम्हाला 100 क्विंटलचे पैसे दिलेले घनश्याम भाऊ. माझे पैसे परत करून द्या लवकर आजच्याच तुम्ही. हो ना, पण मी म्हणतो आपला कापूस राजा काय असता, तुम्ही डबल मोजला असता. धरम काट्यावर कसं काय, मला काही समजून नाही राहिलं कसं काय चूक झाली का त्याची तर. नहीं वो बातें मत बनाओ तुम घनश्याम भाऊ, मेरे को सब समझता ना, आज से नहीं ना मेरे धंधे में. तुमने 80 क्विंटल ही लाया होगा तो 80 भरा होगा. बाकी के 20 क्विंटल की जो पेमेंट है ना, तुमने कैसा मेरे को झोड़पा नहीं देने का बाबा. वही बोल रहा था, मेरे पेमेंट का पैसा जो है उतना वापस लेके आओ और तुम्हारा नफा फफा माइनस करके लेके आओ. हो ना देतो ना. मी काय बुडून राहिलो का? मी मला सुचून नाही राहिला, तुम्ही म्हणता की पैसे नहीं, इसमें कैसा खाने पीने का लाड़ बाबा. पैसे के इसमें नहीं चलता हमारा. वही बोल रहा, 1-1 रुपया नहीं छोड़ते हम. तो तुम्हारे तरफ हमारे 20 क्विंटल के 7500 रुपये से 1.5 लाख रुपये शाम तक आने को ना. वही बोल रहा तो कुछ भी करो, हमको लेन देन नहीं. हो ना देतो ना. मला हे तर पहिले लावतो त्या शो. ते 20 क्विंटल गेला कुठं राजे हो. देतो ना तुमचे पैसे, देतो ना. का बुडून राहिलो. अरे वो देखो तुम कुछ है तो आज की लिमिट तुमको हो शाम तक पैसे आने को ना. वही बोल रहा, तुम छोड़ते का तुम्हारे पैसे. दलाली की तुम्हारे जो पैसे है 1-2 दिन में रुके तो चलो दो. तो फिर हम काय को छोड़ेंगे. जाओ तुम जल्दी पेमेंट का सोय लगाओ. हो काय काय राजा बच्चा बदलते बाई. हो बरं ठीक आहे ना. देतो पैसे, देतो संध्याकाळपर्यंत. गेलास कुठं आता, पाला शिवल्याला फोन लावा लागणार आता. झालं वाटतं मोजमाप झालं 100%. हो झांजून येऊन पडलं का म्हणा. हॅलो शिवलालजी बोलतो म्हणलं. बोला म्हणलं घनश्याम भाऊ पोहोचला का? घनश्याम भाऊ पोहोचला का म्हणलं. झालं मोजमाप? शिवलाल भाऊ राजा काय कसं म्हणलं, मोठा गेम झाला राजा. 1.5 लाखात फिटलो म्हणलं मी. काय कसं काय झालंय वजन आपलं? ट्रकाचा मोठा घोड झाला कापसाचा. घनश्याम भाऊ मी काय म्हणून राहिलो, तुमच्या आवाजात बदल झाला, असे घाबरल्यासारखे बोलून राहिले. झालं काय नेमकं? पायदा बरं काय जीवाचं बाई काही करसान राजा, फालतू कृषी केंद्रात असाल तुम्ही. झालं काय नेमकं मला सांगा पहिले. त्याच्यात मी मार्ग सोल्युशन काही ना काही देतो तुम्हाला. सांगा काय झालं काय नेमकं. शिवलाल काय सांगू राजा, मोठी कहाणी झाली. ते तिथून आपण किती 4 वाजता ट्रक काढला. इथं आलो 6 वाजता लावला काट्यावर. मला बस सकाळी मोजून घ्या, जिकडे तिकडे करा. तिथून जिनिंगमध्ये गेलो, कापूस उतरवला, डबल तिथं आलो, रिकाम्या ट्रकाचं वजन केलं. वजन मायनस जाऊन राजा 80 क्विंटल कापूस भरून राहिला. 4-5 खेप त्याला म्हणलं पाय रे बा काटा, ते केलं पण ते सगळं बरोबरच भरे. तर आता शेवटी दलाला जवळ गेलो. दलाल म्हणते की बा मी तुला 7.5 लाख रुपये दिले ते 100 क्विंटलचे. तर आता मला तू वरचे 1.5 लाख जे आहे कमी कापसाचे ते मला आज संध्याकाळ वाढून दे. तर आता हे झालं कसं म्हणलं, कापूस आपला भरला कसा कमी. 1.5 लाखात फिटलं वाटतं नाही का. थांबणं अजून ते सुरुवात आहे का तुम्ही. अरे बापा म्हणलं कसं झालं हे. मला हे बा घनश्याम भाऊ असं वाटत नाही ना राजा. मला तर हे बा थरथरी सुटली. हो झालं कसं राजा. हे बा आपण दोघं होतो तिथं मोजाले. मी काय म्हणतो खुशीने गिसीने खाल्ला का हो, कुठे गेला हो कापूस ते. ना मग तेच म्हणतो राजा शिवलाल की बा हे झालं कसं असं ना. आपणच मोजायला होतो का नाही. तू ये गळा लवकर. आता तू कुठं आहे सध्या, कुठं आहे? राजा चहा घेऊन आलो तुम्ही. आता काय चहा घ्या वाटतं माणसाला, मंतर लागते का आता. पण असं झाल्यावर आता हे बा घनश्याम भाऊ काळजी करू नका तुम्ही. मी येतो तिथं आणि त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढू. कापूस कुठं नाही जात आपला. कापूस कसा काय जाणार आहे का, उपकणार आहे का कापूस. हवा होय का ते का पाणी होय का गायब होणार आहे. तुम्ही चिंता करू नका, बिलकुल त्याचं सोल्युशन मी काढतो. त्याच्यावर विशेष न करू. तुम्ही चिंता नका करू. फक्त घरी जा तुम्ही शांततेने चहा पाणी घ्या. मी येतो तोपर्यंत 9 वाजेपर्यंत. मग आपण पाहू आज हराशी दलाली कसं करता. मग ते राहू देता का करता. नाही ते राहू दे. आज आता काहीच नाही, कोणाचा दलाल नाही, हराशी नाही. हे आपलं पहिले 1.5 लाखाची फोन आता दूर करणार ना. मग कसं काय करा. ये लवकर येतो आता, लवकर ये. हो बस 9 वाजेपर्यंत येऊन जातो. मग पाहू आपण. हे बा चिंता नको करू, सगळं बरोबर होत असते, देव बरोबर करते. हो ना बरोबर. हो ये तू लवकर आता. घेतले का 1.5 लाख गेली मग घेतले का. झालं आता घरी जाऊन आता आपट करते नाही का भांडी. 100%. जा मग घरी जा तुम्ही आता. जा. शिवलाल भाऊ काही वार्ता समजली का म्हणलं. घनश्याम भाऊ चालता फोन घेऊन तुम्हाला. अरे वा, वार्ता ऐकल्याबरोबर 1 प्लेट शिल्लक धरली पोहे मला. पोहे घे खाल्ले. मला चला आता तुम्हाला सांगा बा काय काय झालं रे शिवल्या. हो पाहिजे बोले काय आपल्या अंगावर येऊन बरं, हसू नको बरं तू. अरे का आपल्यावर कसा काय येणार आहे. आपला काडीशी संबंध नाही या विषयाशी. ते स्वतः तिथं प्रत्यक्ष हजर होता. मग त्यालाच माहिती आहे काय झालं तर. काट्यावर त्यानंच मोजले वजन. त्यानंतर तिकडे ते बाकीचं ट्रकासोबतही तेच गेला. काट्यावरही तेच होता. आपल्याला काय माहिती आहे त्याचं काय. आपण फक्त उभे होतो तिथं साक्षीदार. आपण बाकी काय घेणं नाही आपल्याला. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. मी निपटतो काय ती ना. आपण तरी जरासं पाहिजे बा, जरासं लक्ष देतो. नाही तर मग कसं लवकरच आपला कार्यक्रम बंद होऊन जाईल.
तर हे काहीच नाही ना बाबा, हे चिंकी आहे फक्त. भडकात अजून व्हायचं बाकी आहे. मग हे बा तुम्ही काही चिंता करू नका. 1-1.5 लाखानं काय होणार आहे घनश्यामचं? मग लय माल आहे त्याच्यापाशी, पुरा दडपेल माल आहे. बँक बॅलन्स चांगला आहे, मला माहिती आहे ना, लागला त्याचा पता बरोबर हिशोबानं. तर पहा तुम्ही काही चिंता करू नका. याच्यात आपल्या या प्रकरणात आलेच किती, 20-20 तुम्हाला आले, 40 आणि 30,000 मला आले. माही मेहनत जास्त आहे म्हणून. तर अजून तुम्ही फक्त कसं चुपचाप राहायचं, गपचूप. मी काय करतो ते बरोबर हिशोबानं करतो. कार्यक्रम लंबा चालणार आहे. तर आता लवकर डबे बांधा, लवकर जायचं आहे. जरासं काळजीत आहे म्हणून जरासं दाखवा, जरा देखारेपणा करत जा, जराशी चेहऱ्यावर दाखवत जा जरा काही. बरोबर आहे म्हणजे पुरा रस्त्यावर जाणतो वाटते नाही असं दिसते तुझ्या विचार समजा मला. बिलकुल सपास होणार आहे पुरा. मग काय कटोरा घेऊन त्याला मार्केटच्या पुढे उभं राहायची पाहिजे येणार आहे. पाहिजे तू एक दिवस. मग आपली राहीन ती दलाली सगळी आपली राहीन, बाकी सगळा विषय तू काळजी नको करू. फक्त झोको कुरमत कारमत करावं लागते ते. एखादा मन भडका नको करू तुम्ही. जा आता कामोकामी लागा आता. मग पुढे आपल्याला कसं लय विकास करायचा अजून. चला. काही दिवसानं मला वाटते शिवलाल ट्रेडर्स होते का काय सांगा बा. हो बरोबर ठीक आहे. हो येतो मग आम्ही. चला मग आता डबे गिबे बांधतो येतो. बोला घनश्याम भाऊ तर बरोबर इकडे मंदिरापाशी येऊन बसले नाही का? फक्त कटोराच राहिला हाती घ्यायचा. महिन्याभरात ती येते का काय सांगा बा. बिस्लरीच्या जागी दुसरी बॉटल नाही आली की झालं, बस कमावलं. मग अरे म्हणलं मी काय म्हणलं, काय तुम्ही कुठं हा काय आहे का निरा इकडे तिकडे पावा आपण फोनही बंद करून ठेवला आणि काय राजा. शेवटी बरं झाला इथं दिसले, आम्ही रोज इथं दर्शनाला येतो म्हणून. अरे का शिवला म्हणून लागू राहिलं. मग काय 1.5 लाखाचा फटका म्हणजे उलसा असते का बे आपल्यासारखे गेले. मला 1.5 लाख रुपये गेले ना, दिले बा त्याचे इकडे तिकडे घरचे. देऊन टाकले मॅडम. जाऊ दे बा, एकेचा विषय मोकळा करा. आता आपला आता काय कसं करावं आता सांग बा तुझा आता पुढचा मार्ग. हे कापूस गेला कुठं म्हणलं, याचा काहीतरी खोल फिटिंग कर काहीतरी. आज तर माझ्या मनच नाही लागू राहिलं. काय राजा एवढ्या गोष्टीसाठी आता इतकं जर टेन्शन घेतलं तर कास्तकारांना खरंच आता जीव द्यावा नाही का? मग खरी खरी गोष्ट नाही का ते. आता लाखो रुपयाचं आम्ही कास्तकार लोक बियाणं पेरतो, हे पेरतो ते पेरतो. आता आम्हाला काही भाव नाही काही नाही. मग आम्ही तर मग सगळ्यांनाच घ्यायला पाहिजे. अरे बा दम नाही सोडायला माणसानं. जितकं आपल्याला पोट पाणी भरून राहिलं ना आपलं, बस झालं तेवढेच आपलं समाधान मानलं पाहिजे. हो आहे ना तुमच्याजवळ का? तुम्ही काय भिकीला लागले का काही? आपलं राजा आमच्यासारखं तर नाहीच तुमचं. मग काय आहे आमच्यापाशी तरी आम्ही हाव का दुःखी दिसतो का तुम्हाला? मग तेच म्हटलं काळजी करायची नाही अजिबात. आपण त्याच्याचं सोल्युशन काढू. कापूस गेला कसा कुठंच नाही जात नाही कापूस. मी शोध लावतो त्याचा. तेच म्हणलं घनश्याम भाऊ, हे पहा आपण वरचेचा विचार नाही केला पाहिजे. आपल्यापेक्षा जे खाली लोक आहे का नाही त्याचा विचार केला पाहिजे. याला बा 2 टाइमली खायला सोय नाही, आपली तर लय बरी आहे. मग आम्ही असा विचार करतो. हो ना, ते बरोबर सगळ्या गोष्टी बरोबर आहे. तत्वज्ञानात सगळे लोक तत्वज्ञान शिकून राहिले मला. हो ना, ते सगळं बरोबर आहे. पण आता हे नेमका गेला कसं असं? मग काहीतरी करा, सुरुवात करा ना आता आज. मग शोधून त्याचं काहीतरी. त्याच्यासाठी आलो ना आम्ही. काळजीनं जेवलो नाही, डबा नाही घेतला, तसं चालतो तुम्हाला भेटायला. पण बा माणूस काही करून फालतू बसाला. ते बा आपण याच्यासाठी आज आता प्रयत्न करणार आहोत. आपण पहिला डाऊट माझ्या कोणावर माहिती आहे का? ते तुम्ही संघ जे माणसं आणले होते का नाही, त्याच्यावर 100% डाऊट आहे माझ्या. कारण की काय आहे, ते ट्रक घेऊन आले मागं तुम्ही आले पुढे. त्याने मदत जर गसकोला असेल तर त्याचं गाव घेऊ कोणतं काही असलं मदत, काही वैकी बायकीचं कुठं समजा सलटोलं असेल तर काय सांगता येते? नाही तसं नसेल म्हणा. कारण की लय उशीर नाही केला त्याने, आले ते बरोबर झालं टाईमवर. अरे काहीच टाईम नाही लागत ना, 10 मिनिटात असते ना जिकडे तिकडे करायला. पुऱ्या सेटिंग लागेल असते लोकांच्या. तुम्हाला काय माहिती राजा भोले शंकर? मग तुम्हाला काही माहित नाही. लोक लय चलाक झालेले आहे जमान्याचे. मॉडिफाईड काम झालं आजकाल. मग तुम्ही लय मागा. चला तुम्ही पहिले त्याला खोल फिटिंग करू, जरा धमकावा द्यायला कुठं उतरवला म्हणा माल तुम्ही असं तसं. नंतर मग पाहू काय नाही त्याला बिलकुल कामही देऊ नका द्यायला. चला हकालपट्टी करा द्यायची. आपली काय हकलपट्टी काय करू म्हणा, ते आपल्या नाही दुसरीकडे जातील त्याचा काय विषय. पण त्याला विचारू खरी नाही का? चला बरं, ते चला टरका पैसे आहेत का पाहू आता. ते आता मार्केटात येतच असते आता. चला मग तेच म्हणलं तिथंच लागते आपला सुराग. हो पाहू 100% सांगतो, त्यानेच ते केलेलं आहे काहीतरी. ते धरमकाट्यावाला तर कसं त्याचं वजन क्लिअर आहे, त्याचा विषय नाही. जिनीवाल्याचा काही विषय नाही, हा विषय तेच मग नाही का? हो चला मग चला. प्रत्यक्ष पान तुम्ही होत्या तुमच्या डोळ्यात कशी घटना नाही. मग तिथं आपण 100 क्विंटल माल मोजला, प्रत्यक्ष तुम्ही आणून टाकला याच्यात. ड्रायव्हर तुम्ही घेऊन आले, मग म्हणतातच काहीतरी घोर झालेला आहे. 100% तुम्ही कुठेतरी उतरवला. घनश्याम भाऊ जरा माणूस बोला म्हणलं, काही बोलू नका म्हणलं. कुकडे बोलून राहिले तुम्ही. काय झालं म्हणलं, कसं झालं, आम्ही काय इकला का म्हणलं ते. म्हणलं विचार करून बोला जरा, असं सांगू राहिलं तुम्हाला. आवाज तुम्हीच वाढवून राहिले का आम्ही वाढवायला पाहिजे म्हणलं? जरा माणूसकीत बोला तुम्ही बी. म्हणलं हे गेला कुठं माल, मग उपकला का ते? घनश्याम भाऊ आता कसं शांततेने ऐकून राहिले, सांगून राहिले, तर मग तुम्ही जास्त अरेरावी करून राहिले. ते मी काय सांगू कुठे गेला तर. पण आम्ही आमचा ट्रक घेऊन इथं आलो, इथं ते काट्यावर घेऊन आलो, तुम्हाला फोन केला आलो बा म्हणून. मग बाकी आम्हाला काही माहित नाही. हे बा मी काय म्हणलं, तुम्ही शांततेने विचार करा अजून बी. हो जर काही केलं असेल तर आताच खरं सांगून द्या. उघडकी झाल्याशिवाय राहत नाही बरं. म्हणून राहिलो 20 क्विंटल म्हणजे काही लय मोठी बाब नाही यायच्यासाठी घनश्याम भाऊसाठी. असे तर किती येतील किती जातील म्हणलं. हो सगळं बरोबर आहे ना बा. तुम्ही हे बा जिथून माया निघाला गाडी तिथून पासून तर तुम्ही जिथे CCTV असेल तिथे चेक करा. माया काही म्हणणं नाही आहे. पण आम्ही काहीच केलेलं नाही. काय झालं काय कापसाचं मग उपकला का ते? तुम्ही एक वेळ कास्तकाराची भेट घ्या. हो काय झालं काय नाही तिथे जरा चेकिंग करून या. आमच्यावर तुम्ही काही चेक करू नका, सांगू राहिलो तुम्हाला. आता शिवलाल काय करा, हे तर नाहीच म्हणून राहिलं. आता कसं काय करा तू सांग. खरी गोष्ट आहे त्याची बी. त्याचं काही नसनच त्याच्यात आपण काय आता बोलू शकतो. हे बा जे काय खरं आहे ते बाहेर येणारच आहे. आपण कास्तकाराची एक वेळ भेट घेऊ आणि काय विषय मार्गी लावू. तर तसं करू नाही का? आता समजा इकडे तर काही मेळ बसून राहिला. चला मग पाहुणे बाल भेटू, काय झालं काय नाही का? तिथंच काही झालं वाटतं होते. चला मग आमच्यावर काही तुम्हाला वाटत असेल तर आमची चौकशी करा. हो आमचं काही म्हणणं नाही. हो आमच्याबद्दल काय आहे का तुमच्या मनात शंका? नाही तुमच्याबद्दल काय म्हणते ना, तुम्ही आता बबनपूर काशीनाथ भाऊ याच्या संघच होते ते माल आणण्यासाठी, आणि तुम्ही आपल्या समोरच होते काट्यावर. त्याच्यानं तुमच्याविषयी काही आपल्या मनातच नाही, आपल्या तीळ मात्र शंका नाही. चला फक्त बाकीच्यावरच आहे मला. आता पाहू ना काय होते तर. चला भेटून येऊ मग समजतेस ते. बरं आहे, सध्या तर पोझिशन चांगली बनेल आहे आपली नाही का? पाहू आता पुढे काय. चला मग आता चला. आपण 100 मार्कच नाही ना. आपण इथून 100 क्विंटल मोजून दिल्यावर तिथं 80 भरते म्हणजे कसं काय झालं? आता पावटी आहे बरोबर आहे. पण तुम्ही आता प्रत्यक्ष काटा वजन माफी तुम्ही इथेच होते बसलेले. असं काही हे नाही की तुम्ही इथे तिथे गेले बघा काही जागा उठली नाही तुम्ही.
ना ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे. मी इथंच होतो आणि ते इथंच होतो. हे कुठं उठूनच गेले नाहीत ना घनश्याम भाऊ. पण तरी बी काही जर मिस्टेक झाली असेल बा, कोणाचा एखादा मोजाचा राहिला काही असं काहीतरी एखादा नवीनच घडलं, असं काही झालं का? असं काय काहीच नाही ना बा. सरळ सरळ आम्ही काय साठी माणसं तुम्हाला काय भरून दिला कापूस आणि मोकळं केलं तुम्हाला. सांगा बा आता बाकी आपला काय विषय आहे याच्यात? सांगा बा तुम्ही. नाही नाही, तुमचा काहीच नाही म्हणा, पण कसं तरी आम्हाला कसं विचारपूस करायसाठी वाटलं बा चला एक खेपचं काय आहे काय नाही पाहून यावं. म्हणजे तुमच्या इथं काहीच नाही झालं नाही का? बोले का मी प्रत्यक्ष मोजला म्हणा शिवलाल भाऊ माझ्या होती. आता कोणावर शक घ्यावं काही समजून नाही ते. समजा जे आपल्या संग माणसं आली ते बी आता म्हणते की आम्ही नाही केलं असं तसं. कदाचित बरं रस्त्यात द्यायला उतरवला का 22 क्विंटल. नाही तसंच काही नाही झालं बा. पण आता तुम्ही इथं काटा मांडला, तुम्ही सेटिंग केली, सगळं केलं, काही काटा गिट्यात काही फरक नाही तुमच्या समजा. असं तर काही नाही ना. बरोबर आहे घनश्याम भाऊ. मला तर असा डाऊट येऊन राहिला की तुम्ही जे इथं काटा मांडला का नाही, त्याचं सेटिंग बरोबर केलं का तुम्ही? म्हणजे सेटिंग गिटिंग बरोबर होतं ना? झिरोवर आणलं होतं ना ते? 2-3 खेप पाहिला ना म्या. झिरोवर होतं ना ते. काटा माझ्या लक्षात त्याच्या काटा बरोबर सेटिंग केलेला. आता आपण का कोणाला फसवतो का? यायला दाखवलं ना म्या. बाबा म्हणला आता झिरोवर आहे, आता आपण सुरू करू. मग 2 किलो त्या टोपल्याचं वजनही करून दाखवलं त्याला. मग त्याच्यात नाही काही विषय नाही तो. तेही नाही म्हणता नाही का? मी म्हटलं काय माहिती बा, आता समजा वजनात मी समजा तुम्ही सेटिंग हुकवली असेल तर मग काय झालं काय असं नेमकं लेखाचं? काय कसं काय गेला कापूस का उपक लागला का जादू नाही इथं काही? बरं बरं ठीक आहे. मग आता आपण काय करू? चला पाहू अजून दुसरा काही मार्ग आता. तिकडे जाऊन पाहू अजून. इथं तर काही आपल्याला काही सापडण्यासारखं दिसून नाही राहिलं मला. पण आता इथं तर काही सगळं वाटून नाही राहिली मला. हो यायला आता कसं साध्या मनाने मोजून दिला, आपण मोजला आणि चाललं गेलो. आता काय करा, चल बा चल पाहू पुढे काय होते. असं असं हो का? असं मग जमलं मग समजा नाही बजेट बसला राजा तुमचा मग. बाबा आम्हाला तर वाटलं तुम्हीच फिट्टा का अजूनही आम्हाला माहित होते कापसाला येऊन राहिला म्हणून. काय राजा शिवल्यानं असं हाटोहाट केलं ना का? मग काय 5 क्विंटल शिल्लक भरवला त्यानं. बाकी अर्धे पैसे घेतले म्हणा ना, पण जाऊ दे ना आपल्याला कुठून येत होते. असं झालं गड्या ते. हो पण ते माहीत जर पडलं तर वांदेवाडी येतील ना बाबा. पाहिजे जरा बरोबर आहे तू. नाही ना बाबा, झालं निपटलं ना ते. आता येऊन गेले ते 10-15 मिनिटं आधी. म्हणे असं कसं झालं असं कसं झालं. त्यानं त्याच्या अंगावर घेतलं बहुतेक म्हणे सेटिंग बिघडली वाटते म्हणे. ते मी वजन काटायची काही सेटिंग केलीच नाही वाटते म्हणे. असं ते काय त्याचं त्याला समजून नाही राहिलं. ते आहे घोरा सध्या. असं म्हणजे निपटलंय समजा नाही. हो बरं झालं राजा. हो चांगलं झालं बा तुमचा आता सगळ्याचा फायदा. तेच म्हटलं परगावाले फायदा करून घेऊन राहिले. तुम्ही बी झोकं बरोबर विषय काढा ते शिवलेले. सध्या फक्त माय नाव कसं झोकं बरोबर काढा रे. हो आलं ना लक्षात आलं मग आता. हो बरोबर ठीक आहे ना. पाहतो ना संध्याकाळी जर आला तर चहा घ्यायला की बोलावं लागेल त्याला. विषय काढा लागेल. तेच म्हणलं मग माझा फोन आला म्हणून सांगू का? ठीक आहे मग ठेवतो. मग काय म्हणते रे म्हणतो ते कसं काय म्हणतो पाहुणेबाचा फोन वाटते नाही का संकेतच्या बाबाचा? राजा मस्त फायदा करून घेतला म्हणजे त्याने 100 क्विंटल कापूस दिला म्हणते आणि 80 तिकडे पाठवला म्हणते. 20 क्विंटलचा फालका मारला म्हणते येईन हो शिवल्यानं. आणि बिलकुल अर्धे पैसे घेऊन रवाना झाला म्हणते आणि पताही नाही लागला. मग काय तर पाहा म्हणलं कसं जमवलं त्यानं बरोबर. बापरे, म्हणजे चांगला हात मारला मग शिवल्यानं जागच्या जागी. आपलं पाहू म्हणलं जरासं. आमचा तर 40 क्विंटल आहे राजा. तुमचं किती आहे? तुला काही 10च्या अंदर असं समजा 8-9 क्विंटल आहे समजा सरासरी. तरी बी पाहू ना आपण मग संध्याकाळी विषय काढू जरासा. जमलं त्याच्याच मार्फत असं समजा. पण सध्या कसं बाकीच्या सांगू नका. आपल्या दोघातलीच गोष्ट राहू दे. ठीक आहे चल मग. काय शिवला सगळं पाहिला भाऊ ना. दिवसभर गणगण हिंडलो पण काय शेवटी काय दिवसभर पाकडलं हाती काहीच नाही आला. असं झालं शेवटी. काय आता काय कसं करा म्हणलं. पोलीस स्टेशनमध्ये जाऊ का मग आता? आम्ही काय सांगणार बुवा आता? तुम्ही मालक तुम्ही चालक तुमचं सगळं. आपण काय बोलणार या विषयावर? पोलीस स्टेशनमध्ये जा नाही तर कुठे जा. पण विषय कसा आहे माझ्या अडाणीमध्ये एवढंच बोलते किंवा 1-1.5 लाखाची गोष्ट आहे. एवढ्यात कसं आपण माणसानं जर आपण त्याच्या मागं लागलो आपले धंदे पाणी सोडून बसायला लागून तारका करत बसले विषय नाही काही येणं नाही घेणं नाही. त्यापेक्षा मला वाटते जे झालं ते झालं. एखाद्या माणसाला ठोकर पाहिजे असते माणसात नाही सांगतो तुम्हाला जीवनात. जोपर्यंत माणसाला ठोकर बसत नाही त्यापर्यंत माणूस सुधरत नाही. संघर्षातूनच माणूस घडत असते असं मला माहीत आहे. आपण मग 20 क्विंटल गेलाच कुठं? मग याचा काहीतरी शोध लागायला पाहिजे का नाही माणसाला? तुम्ही सांगा तुम्ही. ना शोध लागला सगळं माहीत असते पण नसते बोलतात. काही काही गोष्टी कशा झाकलेल्या बरं राहत असते. हे गेम कोण केला सगळं माहीत आहे मला. हेच आपले कसं असते. एक तर मी सांगतो याईनं माल मधात उतरवला असं एक नाही तर मग कसं सकाळी झोपीत होते तुम्ही आणि ते माल मोजला कसा आणि काय कसा तिथं हुकवाक झालं असं काही सांगता येत नाही. तर बाकी दुसरं काहीच नाही याच्यात नाही. बाकी माल ते माल आहेच. याच्यात डाऊट म्हणजे 100% आता कोण उतरवला काय केलं हे लय मोठं प्रकरण आहे. पण आता त्या गोष्टीत काही तुम्ही पडू नका. जे आहे ते आपलं रोजगार रोटी आहे ते महत्त्वाचे आहे. आणि आता एका नवीन उमेदीनं एक नवीन उल्हासानं तुम्ही आजपासून व्यवसायाला सुरुवात करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. ही गोष्ट बरोबर आहे नाही का? बसले आपले 30 पिसत मग त्याच्याच माग लागला तर या धंद्यात त्याला इरजण पडलं नाही का? असं होईल का? पडतेच ना 100% पडतेच ना फरक. आपलं जर तिकडे लक्ष जास्त असलं तर इकडे हुकते ना मग. गेले का नाही आजचा समजा आजचा जेवढा धंदा होता समजा गेला का नाही मग अशा मग आपली गिरेकी दुसरीकडे चालली जाते. तर बा घनश्याम वगैरे रेग्युलर येत नाही. म्हणून म्हणलं आता जे आपलं नियमित आहे ते बरोबर व्यवस्थित चालू द्या. तुम्हाला आज ना उद्या उठाई भेटणच. माणसाला कसे मागं पुढे होतच असते. कोणाचे चांगले दिवस कोणाचे वाईट दिवस येणं जाणं चालूच असते. आपण आपलं काम कर्तव्य करत राहायला पाहिजे. जाऊ दे आता काय झालं ते झालं नाही का? शेवटी हजार बाकी लय मस्त दिला का शिवलाल तो. म्हणजे कसं शब्दरस नाही ते म्हणजे माणसाला कसं गमते पण. नाही तर हे बा मला तर एवढं टेन्शन आलं तर कायच करा म्हणलं आता. घ्याव का लेखाचं. पण नाही हे बा तेवढं तर म्हणजे महत्त्वाचं आहे. आता आपण आता नवीन उमेदीनं आपण कामाला लागू नाही का? जाऊ दे तिकडे. आता उद्यापासून या तुम्ही. उद्यापासून डबल आपलं सुरू. तेच म्हणलं माणूस कधी बी फ्रेश असला पाहिजे. नफा हो नुकसान हो कसं आहे माणसानं आपलं स्टेबल राहायला पाहिजे. हे कसं चालणाऱ्याच प्रक्रिया आहे. व्यवहार आहे शेवटी. हे असं घडतच असते समाजात. त्यामुळे काही जास्त आपल्या मनाला लावून घेतलं नाही पाहिजे. आपलं काम करत राहायला पाहिजे. चला मग उद्यापासून मग आता जसं आहे तसं आपलं चालू नाही का? बरं ठीक आहे. आता 4-5 दिवस चांगलं काम करावं लागेल. म्हणजे कसं टेन्शन आलं नाही पाहिजे यायले. आणि बाकी आता कसं बाकीचे विषय एपिसोड काढायला लागतील ना. ठीक आहे मग आता आपण 4-5 दिवसानं. बरं चला निघतो मग आम्ही. धन्यवाद. ठीक आहे.
गेलो असतो चहा घे घेतला असता, असं काही विषय नाही. चला बा थकून आले म्हणलं, चला घ्या आता आमचा चहा व्हायचा होता. म्हणलं मग श्रीरामला म्हणलं चल गड्या, आता तुम्ही दिसले. चला म्हणलं येऊ आपल्या घरून चहा घेऊ. आम्ही सारखं बोलत नाही बुडं आपल्या संग, आज मध्ये चहा घ्यायला चालतं का? नाही बाबाजी चहा नाही घेत आता, बस आता घरीच जातो आता. मग काय हो ते माहिती आहे ना मला सगळं. म्हणलं काय ते कसं काय म्हणलं जमलं वाटतं मग कापसाचं नाही. बराच फायदा करून दिला म्हणते. इकडे तिकडे समजलं बा आम्हाला काही. बहुतेक संख्येच्या बुड्यानं मारले वाटते पाचर इकडे. असं आलता का फोन संख्येच्या बुड्यात आलता वाटते. जाऊ द्या ना, कोणी सांगू, पण माहीत पडलं आम्हाला. होत असेल तर पाहिजे म्हणलं आमचा मग फायदा. तसं आहे का ते? बरोबर हे बा. मी काय म्हणलं सध्या विषय काही काढू नका आता, तुम्ही आपले माणसं आहो ना, त्याचा काही विषय नाही. सध्या 4-5 दिवस काही आता विषय काढूच नका. बाकीचे एपिसोड आहे, बाकीचं अजून चालवा लागते ना, का निरागा आपल्या विषयी थोडी चालणार आहे की. म्हणून म्हणलं 4-5 दिवसानं लाव तुम्ही लाईन दुरीत काम तुमचं, काही विषय नाही. चालते 4-5 दिवस अजून 100 खांड वाढले त्याच्यात फायदा होईल समजा. बरं ठीक आहे ना. मग सध्या आम्ही काही विषय काढत नाही मग कुठं. सध्या कसं गाडी खाली गेलेली आहे, जर असे रोडवर येऊ द्या लागते अजून. तेच म्हणलं एखादा म्हणून नसते ना फटक्यावर फटके. ठीक आहे मग येतो मी. जास्त संपर्क साधू नका आमच्या संग. नंतर आम्ही साधतो बरोबर जेव्हा आम्हाला काम पडेल तेव्हा. ठीक आहे मग. बरोबर ठीक आहे मग होते मग 4-5 एपिसोड दुसरे समजा नाही का. मग 4-5 नंतर मग अजून सुरू होऊन जाईल मग. ठीक आहे मग ठीक आहे.